नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे सुंदर असा रांगोळीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आजही मी तुमच्यासोबत 5 रांगोळ्या शेअर करणार आहे. अगदी सोप्या, सुंदर आणि कमी वेळामध्ये होणाऱ्या या डेली यूजसाठीच्या सगळ्या डिझाईन्स आहेत. जर तुम्हीही तुमच्या दरवाजासमोर रोज रांगोळी बनवत असाल तर नक्कीच आजचा व्हिडिओ पहा. तुम्हाला या सर्व डिझाईन नक्कीच उपयोगी येतील. अशा छोट्या छोट्या सिंपल आणि अगदी सुंदर अशा डिझाईन्स आहेत. तर मैत्रिणींनो, नक्की व्हिडिओ पहा आणि नक्की या सगळ्या डिझाईन्स बनवायचा प्रयत्न करा. आणि कोणी कोणी या डिझाईन्स बनवलेल्या आहेत ते पण मला नक्की सांगा. तर आपण आपल्या पहिल्या डिझाईनला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता या डिझाईनमध्ये आपण जास्त काही शेप्स वगैरे वापरणार नाही आहोत. फिंगर रांगोळी आहे ही. तर मध्ये आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे ती तुम्ही 4 ते 2 टिपक्यांपासून बनवू शकता आणि त्याला फक्त आपण बॉर्डर करून घ्यायची आहे. या डिझाईनमध्ये काही कलर्स वगैरे आपल्याला वापरायचे नाही आहेत जास्त. डेली यूजची डिझाईन असल्यामुळे आपण यामध्ये अगदी कमीत कमी कलर्स वापरतो आहोत आणि सिंपल वेनीच ही डिझाईन ठेवायचा मी प्रयत्न केलेला आहे. अगदी सिंपल. तुम्हालाही असं छोट्या छोट्या सिंपल डिझाईन्स आवडत असतील तर नक्कीच आजच्या डिझाईन्स तुम्ही बनवा. अगदी सिंपल डिझाईन्स आहेत आणि छान पण दिसतील दरवाजासमोर अशा डिझाईन्स आहेत. तर मागच्या भागातल्या रांगोळ्या कोणी कोणी ट्राय केल्या नक्की मला कळवा आणि आजच्याही डिझाईन नक्की ट्राय करा. तर तुम्ही पाहू शकता आपली पहिली डिझाईन रेडी आहे. आपली नेक्स्ट डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे. 3 ते 3 टिपक्यांमध्ये आपण ही डिझाईन बनवणार आहोत आणि यामध्ये आपल्याला स्वस्तिकचीच डिझाईन आहे ती बनवायची आहे. आधी आपल्याला स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या रेषा देतोय ना आपण त्या अगदी काळजीपूर्वक द्या, कारण की ह्यामध्ये कन्फ्युजन होतं थोडंसं. तर इथे पहा आपण असं स्वस्तिकचा आकार असलेली डिझाईन बनवतोय आणि या सगळ्या रेषा एक समान आल्या पाहिजे. सगळी डिझाईन आपल्याला एकसारखी वाटली पाहिजे, अशी दिसली पाहिजे डिझाईन. मध्ये आपण एक छोटंसं फूल बनवणार आहोत. अगदी क्यूट अशी रांगोळी आहे ही. देवघरासमोर तुम्ही ही रांगोळी बनवू शकता. खूप छान दिसते ही डिझाईन. मे बी तुम्ही पाहिलेली पण असू शकते ही डिझाईन, पण मी तरी पण तिला वेगळा टच दिलेला आहे. जे रेग्युलर डिझाईन आहे तशी मी डिझाईन बनवलेली नाही आहे ही. तर इथे आपण फुलं बनवणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये होणारी अशी डिझाईन आहे ही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फक्त मध्ये जी डिझाईन आहे तेवढीच काढू शकता. तर आपली डिझाईन रेडी झालेली आहे. बघा केवढी छान दिसते. अगदी सिंपल डिझाईन आहे. नेक्स्ट आपली जी डिझाईन आहे ती 3 ते 2 टिपक्यांमध्ये आपण बनवणार आहोत. त्यामध्ये आपल्याला अशी चांदणी बनवून घ्यायची आहे. इथे आपण 2-2 रेषा देऊन घेतोय, एक छोटी आणि एक थोडीशी मोठी. तर सगळ्या साईडला आपल्याला रेषा देऊन मध्ये एक डिझाईन बनवायची आहे. तर अशा प्रकारे पान काढून घ्यायचं आपल्याला. एक छोटंसं पान काढायचं आहे. आणि इथे पहा हे आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. ही डिझाईन दिसताना आपल्याला असं वाटतं अवघड आहे, पण छान आणि सोपी डिझाईन आहे. नक्की बनवा.
तर तुम्ही पाहू शकता ते इथं पण फूल बनवणार आहोत मध्ये. फूल म्हणजे डॉट्स देणार आहोत फक्त छोटे छोटे. इथे फक्त डॉट्सच द्यायचे आहेत आपल्याला. आणि वरती आपण छोट्या छोट्या 2 रेषा देणार आहोत आणि त्यावरही आपण डॉट बनवणार आहोत. एक छोटासा डॉट देणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपली ही डिझाईन पण रेडी आहे आणि बघा केवढी छान दिसते. तर मैत्रिणींनो नक्की बनवा ही पण डिझाईन. नेक्स्ट डिझाईन आपली 2 ते 2 ठिपक्यांची आहे आणि अगदी छान अशी डिझाईन आहे ही. स्वस्तिकचीच डिझाईन आहे. छोटीशी आहे. तुम्ही ही देवघरासमोर बनवू शकता. अगदी सिंपल डिझाईन आहे ही. छोटीशी अगदी कमी वेळात तुम्ही बनवू शकाल. आणि थोड्याशा मी आजच्या डिझाईन्स तुम्हाला स्लो दाखवलेल्या आहेत, कारण की ते तुम्हाला समजल्या पाहिजे म्हणून. मागची आपली जी डिझाईन होती स्वस्तिकची ती थोडी स्लो होती आणि ही पण थोडी स्लो दाखवलेली आहे. कारण की आपण ह्याच्या रेषा देतो ना, त्या फास्ट जर आपण ह्या डिझाईन दाखवल्या तर त्या समजत नाही आपल्याला नक्की कुठे रेष द्यायची आहे, कुठली डिझाईन बनवायची आहे. सो म्हणून मी जास्त फास्ट दाखवलेले नाही आहेत. तर इथे पहा आपल्याला एक डिझाईन बनवायची आहे. इथे एक अशा पद्धतीने डॉट्स देऊन घ्यायचे. तर पहा तुम्ही पाहू शकता आपली किती छान अशी छोटीशी डिझाईन रेडी आहे. तुम्हालाही अशाच छान छान आणि सोप्या सुंदर रांगोळ्या बनवायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त कॉमेंट्स पण करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये पण आपले व्हिडिओ शेअर करा. तर ही नेक्स्ट डिझाईन आहे ती छोटीशी देवघरासमोरची डिझाईन आहे. तुम्हाला नक्की आवडेल आणि आजच्या डिझाईन्समधली तुम्हाला कुठली डिझाईन जास्त आवडली ती मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट पण करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत बाय.